नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, ई पीक पाहणी करताना तुम्हालाही काही अडचण येत असल्यास आपला आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या त्या ठिकाणी ई पीक पाहणी करण्यासाठी अडचण काय येत आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. तर जाणून घेऊया या ठिकाणी ई पीक ई पीक पाहणीसाठी एक महत्त्वाची सूचना. तर यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांनी कृपया लक्ष द्यावे. खरीप हंगाम 2025-26च्या पीक नोंदणीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर जास्त लोड येत आहे. त्यामुळे पीक आणि नोंदणी करत असताना अपेक्षतेपेक्षा जास्त वेळ लागतो. तर परिणामी शेतकऱ्यांचा असा भ्रम निर्माण होत आहे की ॲप चालत नाही. तर मित्रांनो, तुम्हालाही जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पुढीलपैकी या ठिकाणी एक तुमच्यासाठी नम्र विनंती केलेली आहे. त्यानुसार तुम्हाला एक उपाय सांगितला आहे. त्यानुसार जर तुम्ही पीक पाहणी केली तर तुमची सहजरित्या या ठिकाणी ई पीक पाहणी पूर्ण होऊ शकते. तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम चांगल्या नेटवर्कमध्ये जाऊन शहरात असेल गावात असेल जाऊन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. त्यानंतर सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुमची पीक पाहणी तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन पद्धतीने तुमची पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये जाऊन तुमच्या मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून या ठिकाणी तुमचा डाटा हा सेव्ह करू शकता. असं केल्याने तुम्हाला काय फायदे होतील तर त्यामध्ये तुम्हाला सर्व्हरचा लोड कमी होईल. त्यानंतर आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही. पिकाची नोंदणी तुमच्या सहजरित्या पूर्ण होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही ई पीक पाहणी केली तर तुमची ई पीक पाहणी करताना जो जास्त या ठिकाणी सर्व्हरमुळे लोड होत आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी केली असता तुमचा कुठलाही वेळ वाया जाणार नाही आणि तुमची पीक पाहणी ही लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या नेटवर्कमध्ये जाऊन तुमचं ॲपचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुमचं आणि तुम्ही पूर्ण करायची. त्यानंतर रात्री असेल किंवा चांगल्या नेटवर्कमध्ये जाऊन तुम्ही तुमचं मोबाईल ॲप ओपन करून त्या ठिकाणी तुमचा डाटा हा अपलोड करून टाकायचा आहे. जेणेकरून तुमची ई पीक पाहणी पूर्ण होईल. असे तुम्हाला तुमच्या वेळेचा त्रास होणार नाही आणि तुमची पिकाची नोंदणीही सहज पूर्ण होईल आणि सर्व्हरचा लोडही कमी या ठिकाणी झालेला तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी करू शकता आणि ही महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी ई पीक पाहणी यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, कृपया सहकार्य करा आणि ही माहिती शक्य तितकी इतरांपर्यंत या ठिकाणी पोहोचवा. ही सूचना सर्व शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी आहे. कृपया वेळेत नोंदणी करून घ्या. अशा प्रकारची पोस्ट आहे आणि ही पोस्ट ई पीक पाहणी यांनी यांच्या ट्विटर अकाउंटवरती या ठिकाणी महत्त्वाची सूचनांची पोस्ट केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.